You are watching the new Janakranti News. शिवसेना एका चोरांच्या टोळीने चोरली निवडणूक आयोगाला हाताची धरून. त्यावेळेस आम्ही आमच्या पक्षाची मागणी केली होती आणि चिन्हाची मागणी केली होती, पण ते चिन्ह आम्हाला मिळालं नाही. आम्ही मशाल चिन्हावर निवडणुका लढली आणि लोकसभेला या मिंदे गटापेक्षा जास्त खासदार आमचे निवडून आले. विधानसभेला यांनी महिलांना पैशाचं आमिष दाखवले, त्यामुळे सत्ता गेली. जाऊ द्या, सत्ता जाऊ द्या, परंतु महिलांना पैशाचं आमिष दाखवलं. त्याच आज कमीत कमी 1 करोड महिलाला या लोकांनी अपात्र केलेलं आहे. लोकांची दिशाभूल करून आलेलं हे सरकार आहे, गद्दारांचं सरकार आहे. आणि आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. या चोर लोकांनी दरोडा टाकला आमच्या पक्षावर, आमच्या चिन्हावर. या दरोडेखोरांनी आज म्हणतात की चिन्ह गोठवलं, म्हणजे चिन्ह गोठवायला सांगतात ठाकरेंची माणसं, म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवायला सांगतात. तुमचे कसले रे बाळासाहेबांचे विचार? अमित शहाच्या घरी जाऊन फडशा पुसणारे लोक तुम्ही, अमित शहाच्या घरी जाऊन धुनी भांडी करणारे लोक तुम्ही. तुमच्याकडे आहेत का बाळासाहेबांचे विचार? दिल्ली पैसे जाऊन तुम्ही काय करताय? अमित शहा समोर फडशा पुसताय, त्यांच्या जाऊन तिथं तळवे चढताय. स्वाभिमानी शिवसैनिक असं कधी वागू शकत नाही. स्वाभिमानी शिवसैनिक असं कधी वागू शकत नाही. तुम्ही म्हणता की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. अरे, आमचा धनुष्यबाण आम्ही आता परत मागतोय, पण कोर्ट ते देणार नाही, म्हणून आम्ही ते गोठवण्याची मागणी केलेली आहे सिब्बल साहेबांनी. का गोठवणार? कारण की आमचा धनुष्यबाण या लोकांच्या हातात जाऊन अपवित्र झालेला आहे. आणि आमचा बाण घेऊन या लोकांनी सत्ता गाजवली, सत्ता भोगली. खरं तर हे अपात्र लोक त्यावेळेस व्हायला पाहिजे होतं, पण निवडणूक आयोगानं माती खाल्ली. हे दलाल बसलेले आहेत निवडणूक आयोगाने. विधानसभेचा अध्यक्ष दलाल आहेत, दलाल. या दलालांचं राज्य बनलंय का आता या महाराष्ट्रामध्ये? जर कायदा जिवंत ठेवायचा असेल तर सुप्रीम कोर्टानं या लोकांकडून आमचा धनुष्यबाण आणि आमचा पक्ष ताबडतोब उद्धव साहेबांना देण्यात यावा. जर तुम्हाला बाण द्यायचा नसेल तर तो गोठवण्यात यावा, कारण या लोकांकडे तो बाण जाऊन अपवित्र झालेला आहे. या गद्दार लोकांकडे. तुमचे कसले रे बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे? ज्या हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेबांनी शेवटच्या भाषणामध्ये म्हणलं होतं, माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. तुम्ही उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर गोपसलात. देवा समान असणाऱ्या या उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर गोपसलात तुम्ही. ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला वाढवलं, केलं, आमदार केलं, खासदार केलं, पण तुमची रक्तामध्ये गद्दारी आहे, गद्दारी. नमक हराम आहेत तुम्ही सर्व लोक. या नमक हरामाकडून आम्ही आमचा पक्ष आणि आमचा बाण घेतल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा शिवसैनिक जोपर्यंत जिवंत तोपर्यंत आम्ही अशी लढाई कायम राहील. अजून 1 महिना जाईल, 2 महिने जाईल, पण आम्ही आमचा न्याय मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. जय महाराष्ट्र.